माड्यावरनं आवर्जून आज उपस्थित राहिलेले माझे बंधू धैर्यशील दादा, उत्तम जानकर आणि अमोल दादा दोघेही पुढच्या सभेंना पुढे गेलेले, ज्याचा सार्थ अभिमान मला असा आहे। अशा सक्षना आपले मार्गदर्शक जगत आणता पृथ्वीराज बापू, आपली बड़ी लड़ाई पास में आ रही है। त्यानंतर प्रकाश मस्केजी, विजयराव मोरे, विकास लवांडे, सुनील जगताप, माननीय लक्ष्मण माने, हीरालाल राठौड़, सतीश मामा, सदा बापू, SN बापू, संदीप गुजर, प्रभुणे सर, विठ्ठल शेटमणियार, सुभाष आप्पा ढोले, पूर्णिमाताई, वनिताताई, सत्यव्रत, प्रशांत बोरकर, आरती, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक विधानसभेला आणि लोकसभेला आदरणीय पवारसाहेब भोर, दौंड, इंदापूर आणि बारामतीची सभा, आपली सांगता सभा नेहमी इथे असते। आदरणीय पवारसाहेबांचं हेलिकॉप्टर हे इंदापूरवरून निघालेलं आहे आणि पुढच्या 10 ते 15 मिनिटात आदरणीय पवारसाहेब इथे येणार आहेत। नेहमीच आपली सभा ही मिशन स्कूलच्या त्या पटांगणात होते, पण लोकसभेपासून एक नवीन प्रथा इथे सुरू झाली आहे की ते ज्या ठिकाणी गेले 55 वर्ष आदरणीय पवारसाहेब भाषण करत आले ती जागा आपल्याला मिळणे नाही, ज्याचा उल्लेख अमोलदादांनी आणि विकास लवांडेंनी केला। तुम्ही फक्त पक्ष घर केलं, आपली प्रचाराची जागा पण काढून नेली आणि ही वास्तूमध्ये मागच्या इलेक्शनला रोहितवर या सभेची जबाबदारी होती आणि रोहितनी ही जागा शोधली। SN बापूंनी, सदा बापूंनी ठरवलं की आता तिथे आपल्याला नाहीये, म्हणून आपण इथे आलो आणि इथे जी विजय आपल्याला मिळाला ती ही लकी जागा आपली ठरली। पण लकी ठरली म्हणून पुढचा 1.5 दिवस काम कमी होत नाही, कारण का रात्र वैर्याची असणार आहे, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे। पण मला आज इथे सगळ्यांचीच भाषण ऐकली, मी अमोलदादाचं भाषण ऐकलं, प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट होती आणि मी अमोलदादाचा आवर्जून उल्लेख करणार आहे। धैर्यशील दादांचा तर प्रश्न आणि वेगळा आहे, सगळं जग पक्ष सोडून चाललं होतं आणि धैर्यशील दादा पाण्याच्या विरोधात पोहून पक्षात येत होते, सगळे तिकडे चालली होती आणि धैर्यशील दादा तेव्हा तुम्ही पक्षात आला होता। कुणाला विश्वास नव्हता धैर्यशील दादा सीट काढतील नाही काढतील, पण नंतर जी तुतारी महाड्यात सुरू झाली ती वाजायची थांबेच ना। आणि त्या आम्हाला लोक सांगायचे की तुमचं आणि अमोलदादाचं सांगता येत नाही, पण धैर्यशील दादाची तुतारी नक्की वाजणार आणि कष्ट खरी आहे। आणि ती तुतारी फक्त लोकसभेला नाही, विधानसभेलाही जोरात सोलापूर जिल्ह्यात वाजणार आहे। मी स्वतः तिथे प्रचार करून आले, तुम्हाला सांगते। आणि राज्य महाविकास आघाडीचं येणारच आहे, ह्याच्यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही। बरेच लोक त्या चिन्हाबद्दल वगैरे बोलत होते, ज्यांनी त्या पक्षाला त्या चिन्हाला मत देणार आहेत, विकास लवांडे तुमच्याही भागात सांगा की त्यांचं मत वाया जाणार आहे। याचं कारण असं की ना पक्ष त्यांचा आहे ना चिन्ह त्यांचं आहे। त्यांचं कुठलंही बॅनर बघा, त्या बॅनरच्या चिन्हाखाली लिहिलंय न्याय प्रविष्ट आहे, वो तुम्हारा नहीं है, अभी कोर्ट में केस चालू है। त्याच्यामुळे त्यांनी जो हक्क बजावलाय त्याच्यावर तो त्यांचा नाहीये। उद्याच तारीख आहे, पण ठीक आहे, आता आपल्याला काय, आता आपल्या पांडुरंगाने आपल्याला तुतारी दिली आहे, आता त्या चिन्हाचं काय करायचं ते लोक बघून घेतील। पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून पक्ष चिन्ह सगळं काढून घेतलं आणि काय सांगता ते आपल्याला, तर आम्ही कशासाठी गेलो, विकासासाठी गेलो। विकास पण 3च आहे, विकास 3, विकासासाठी गेलो आम्ही। कदाचित त्यांनी भुजबळ साहेबांचं पुस्तक वाचलं नसेल, ते बाकी काही असू दे, आमचे भुजबळ साहेब आमच्यापासून आता जरा वेगळ्या विचारात गेलेत, पण भुजबळ साहेब खरं बोलतात।
ते खरं बोलतात आणि शब्दाला पक्के आहेत. त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी खरं सांगितलं की ते पक्ष सोडून का गेले. आणि या उभ्या महाराष्ट्राला माहितीये की सगळे कुणाच्या विकासासाठी गेले. आमच्या रोहितनी तो शब्द सुरू केलाय, मलिदा गँग. मला त्या मलिदा गँगला 3-4 प्रश्न विचारायचे, कारण का मलाच आज एक पत्र आले. तुमच्यापर्यंत पोहोचलं का नाही मला माहिती नाही. मला एक प्रिय ताई म्हणून एक पत्र आलंय. अरे भाऊ, हिम्मत असेल बहिणीला पत्र लिहायची प्रेमाने तर स्वतःचं नाव तरी लिहायचं. मला पवार साहेबांनी एक गोष्ट शिकवली आहे, निनावी पत्र आलं तर ते कचऱ्याच्या डब्यात टाकायचं. कारण का निनावी पत्र लिहिणाऱ्याच्या मध्ये हिम्मतच नाहीये. हिम्मत असती तर स्वतःचं नाव लिहून त्यांनी पत्र केलं. आणि काय लिहिलंय पत्रामध्ये की विकास कसा होणार, नवीन चेहरा दिलाय तो कसा विकास करणार. अहो 2009 मध्ये ह्याच बारामतीनी मला दिला होता ना. 1990 साली 1990 मध्ये त्यांना पण मतं दिली होती का नाही. मग 30 वर्षापूर्वी कुणाकडे बघून मला आणि त्यांना पत दिली होती. आदरणीय पवार साहेबांकडे बघून आम्हाला पत दिली. मी नेहमी सगळ्या पत्रकारांना सांगते की ओरिजिनल हा मतदारसंघ हा एकाच माणसाला कळतो. त्या माणसाचं नाव शरद पवार. अजित पवार आणि मी दोघही परिवारवाद आहोत. बरोबर आहे की नाही. मी तर परिवारवाद आहेच, पण अजित पवार पण परिवारवादच आहे. त्यांचे काका माझे वडील, त्यांच्यामुळे तर आम्ही आलो, नाही तर आम्ही दोघं बसलो असतो. तो काट्याचे वडील आणि मी लग्न होऊन जिथे गेले असते तिथे. पवार साहेबांनी आम्हाला संधी दिली आणि त्याच्यापेक्षा जास्त तो पवार साहेबांचा निर्णय तुम्ही मान्य केला म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. त्याच्यामुळे सगळ्यात श्रेय अजित पवार निवडून आले, मी निवडून आले, ह्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं, आम्हाला नाही जात. त्याच्या मागे तुमचं मोठं योगदान आहे. आणि काय म्हणतात तुम्ही काय केलं. अहो वाचू का पाडा, वाचून तर दाखवते पाडा यांचं. बाकी आम्ही काही केलं असेल, पण एक तुम्हाला सांगते, बारामतीत ईडी नाही आम्ही आणली. आणि मला प्रश्न विचारायचा आहे त्यांना की ही तुमची मलिदा गँग, या मलिदा गँगला मला प्रश्न विचारायचा आहे. काल टेक्सटाईल पार्क मध्ये एक घटना झाली. मी नाही काढणार त्याचं काय, माझ्यावरचे संस्कारच नाही. ठीक आहे, झालं, अर्धा तास थांबले, काय त्यांना नाही अडवलं, काय फरक पडत नाही. ठीक आहे, तुम्ही मोठे आहात, तुमची सत्ता आहे, तुमचं नाव त्या पदावर आहे, अधिकार आहे तुम्हाला मोठ्या लोकांना आमच्यासारख्या छोट्या लोकांना असं वागवण्याचा. साहेबांनी काढलं, पण ते साहेबांनी केलेलं सगळंच विसरले. सगळं त्यांनीच केलं असं ते भाषण करतात ना. म्हणजे MIDC त्यांनीच काढली, विद्या प्रतिष्ठान त्यांनीच काढलं, साहेबांनी तर काहीच केलं नाही ना. विद्या प्रतिष्ठान कोणी काढलं, MIDC कोणी काढली. आता ते मी काय बोलत नाही. मी माझा मतदान करणार आहे, त्याच्यात मी ठरवलंय कुणाला करायचं. कृषी विज्ञान केंद्र ह्या देशामधलं जे माझे बंधू आज राजेंद्र पवार यशस्वीपणे बघतात, ते कोणी काढलं. जे MIDC पवार साहेबांनी काढली. शेतीला हमी भाव साहेबांनी दिला. कृषी विज्ञान केंद्र साहेबांनी केलं. आणि या देशातली सगळ्यात मोठी सरसकट 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी कोणी केली. तर ते सगळं विसरले, आता जाऊ दे. कारण का त्या मलिदा गँगनी इतकं गुरफटलाय ना त्यांना. तो चष्मा जो अमोल दादाला बदलायला सांगितला तो ह्यांनी बदलला असता तर हा दिवसच आला नसता. आणि त्या ज्या टेक्सटाईल पार्क मध्ये मला प्रश्न विचारायचा आहे, ते टेक्सटाईल पार्क आदरणीय पवार साहेबांनी मंत्री असताना इथे बारामतीत आणलं. 6,000 लोक तिथे कामाला असायची. आज किती लोक आहेत कोणीतरी हिशोब करा. 50% तिथल्या फॅक्टरीज आज बंद आहेत. मी पार्लमेंटमध्ये विचारणार आहे, कारण का तो पार्लमेंटचा विषय आहे, की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने टेक्सटाईल पार्क इथे काढलं, पैसे दिले, किसी को तो जवाब देना पडेगा की केंद्र सरकारच्या पार्लमेंटच्या सगळा जो निधी तिथे टेक्सटाईल पार्क मध्ये आलाय, तिथे 2,000 पण महिला काम करत नाहीत, तिथे 6,000 महिला काम करायला हव्या होत्या.
तिथले 50% युनिट बंद आहेत आज. मी शब्द या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून देते. मी स्वतः त्या टेक्सटाईल पार्क मध्ये लक्ष घालीन आणि 100% कपॅसिटीनी ते टेक्सटाईल पार्क तुम्हाला चालू करून देऊ. याच्यासाठीच तर आम्ही निवडून गेलो केंद्रात, नाही तर कशासाठी गेलो. पण त्या टेक्सटाईल पार्क मध्ये अजून काय, अजून एक गोष्ट सांगते माझ्या कानावर आलेली. आता हे तुम्हाला मला सांगायला लागेल. माझ्यावर त्या पत्रात टीका झाली आणि की सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यान्यांना 1500 रुपयाची काय किंमत. अरे हो, सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला मी. 1500 रुपये हिला काय कळणार. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. हो सुप्रिया सुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली. पण एक तुम्हाला सांगते की ह्या सोन्याच्या बांगड्या घालते ना, या 6 सोन्याच्या बांगड्या आहेत. ह्या सोन्याच्या बांगड्या शारदाबाई पवाराच्या आहेत. माझी आजी जोपर्यंत बाई जिवंत होत्या त्यांच्या हातात ह्या सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या गेल्यानंतर 6 ह्या बांगड्या माझ्या आईला दिल्या. त्या 6 बांगड्या माझी आई सोन्याचं काही घालत नाही म्हणून तिने कपाटात ठेवल्या. माझ्या लग्नात मला दिल्या. तो दिवस आणि आजचा दिवस माझी ताकद कुठून येते तर शारदाबाई पवाराच्या या 6 सोन्याच्या बांगड्यातून येते. आणि ह्या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा नाही. तो गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या कष्टाच्या रक्ताच्या पैशातून घातलेल्या या 6 सोन्याच्या बांगड्या आहेत. आणि ज्या माळाच्या देवीवर माझी आजी नेहमी जायची तो दिवस आणि ती कथा माझी आई आणि माझ्या काकी, माझ्या मोठ्या काकी सगळ्यात, त्या नेहमी मला ती कथा सांगायच्या. रजनी इंदुलकर तुम्हाला माहिती असतील ऐकून, ज्यांच्यावर मध्ये रेड झाली होती. त्या रजनी इंदुलकर त्यांची आई, ज्यांना मी मोठी आई म्हणायची, मोठ्या काकींनी मला एक गोष्ट सांगितली होती. त्या मोठ्या काकींनी मला असं सांगितलं होतं की आदरणीय पवार साहेब एकदा मुंबईला गेले होते, तेव्हा काही तिथे दंगल झाली, दगडफेक झाली आणि त्या दगडफेकीमध्ये साहेबांच्या गाडीला काहीतरी दगड लागला. मला वाटतं बापू तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल. कुठे गेले बापू? माधवराव तावरेंना लागलं होतं. करेक्ट, त्यांना लागलं होतं आणि साहेबांच्या गाडीवर दगड मारला होता. बरोबर. आणि साहेब गाडी चालवत होते आणि तेव्हा ती दंगल झाली होती. एस.एन. बापूंना माहिती आहे ती सगळी गोष्ट. आणि मग ते आले आणि 2 दिवस, तेव्हा तर काही मोबाईल नव्हता, कुणालाच माहिती नव्हतं काय झालं काय झालं काय झालं. दगड लागली, दंगल झाली, पुढे काय झालं. तेव्हा माझ्या आजीच्या मनात होतं की शरद परत आला ना, सुखरूप आला तर मी माळाच्या देवीवर जाईन आणि तिची ओटी भरीन. तो दिवस आणि आजचा दिवस, जेव्हा जेव्हा आम्ही बारामतीला येतो माझी आई आणि मी माळावरच्या देवीला जातो. परवा मी माळावरच्या देवीला गेले होते. एक माणूस मला भेटला. ही कथा माझी नाहीये, त्या माणसाचं नाव घेऊन सांगते मी तुम्हाला. ते म्हणले ताई ही माळावरची देवी आहे. म्हटलं मग? मी नेहमीच येते इथे, माझी आजी यायची, मी येते श्रद्धेने इथे येते. ते म्हणले मी एक विनंती करू का तुम्हाला? म्हटलं काय? तुम्ही म्हणता ना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. म्हटलं हो मी म्हणते ना. ते म्हणले थोडा बदल केला तर चालेल का? म्हटलं म्हणा. ते म्हणले ऐका नीट, तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये, नीट रेकॉर्ड करून दाखवा, नाही तर अर्धच दाखवाल की सुप्रिया सुळे म्हणाले. मी म्हणत नाहीये, त्या माणसाने सांगितलंय, तो माणूस बारामतीचा आहे. त्या माणसाने असं मला सांगितलं 7-12 वाचवा, 7-12 वाचवा, तुतारी वाचवा. माळावरच्या मंदिराच्या समोरची सगळी जी जमीन आहे त्याला उद्देशून तो माणूस मला म्हणत होता की 7-12 वाचवा, तुतारी. याचा अर्थ मी काही अजून सांगायची गरज नाही. रामकृष्ण हरी. ते माळावरची ही जमीन जिथे आमच्या आजीचं श्रद्धेचं स्थान आहे, त्या 7-12वर कुणाचं नाव आहे हे ऐकायला आमचे दिवस आले. मला माहिती नाही 7-12वर कुणाचं नाव आहे. तुम्हाला माहिती आहे? मला नाही माहिती. मला तो म्हणतो मलिदा गँग, मला नाही माहिती. मी रामकृष्ण हरीवाले. माझं नाव कुठल्या 7-12वर माळेगावचे आहे हे मला माहिती आहे.
पण बाकी कोणाच्या सातबाऱ्यावर आपलं नाव नाही रे बाबा. खाली हात आएंगे और खाली हात जाएंगे. कशाला लागतंय एवढं काय मला सांग. त्याच्यामुळे हे माळावरच्या देवीचं हे वेदना आणि अस्वस्थ देणारं पक्ष आहे. कारण माळावरच्या देवीवर माझ्या आजीचं श्रद्धेच्या आमची शारदाबाई पवार ज्यांच्या मळे आज आम्ही इथे आहोत त्या श्रद्धेच्या जागेवर आज जर सातबाऱ्याचा टोमणा मला बसत असेल तर किती अस्वस्थ करणारी ती परिस्थिती आहे मला सांगा. राहिला एक महत्वाचा आणि एक श्रद्धेचा माझा मुद्दा. मला अजूनही ती गोष्ट आठवते. आपला भिगवण चौक आहे ना आपला, त्या भिगवण चौकामध्ये मी तर घाबरत जाते. मी खूप वेळा पटकन मोटरसायकलवर बसते, पण भिगवण चौकात गेलं की कळतच नाही इथे जायचं का इथे जायचं का इथे जायचं. तिन्ही बाजू भूलभुलैया चौक सगळी तिथे अंगावर येतात, काय कळतच नाही. मग शेवटी मी गडकरी साहेबांना गाठलं आणि म्हणलं गडकरी साहेब मार्ग काढावं. कारण चौकाचं काय करायचं, भूलभुलैया चौक बरोबर. तर त्या चौकामध्ये फार ऍक्सिडेंट्स व्हायला लागले आणि मी गडकरी साहेबांना विनंती केली की वारजे जो आपल्याच मतदारसंघ आहे त्या भागामध्ये आपण सगळ्यांनी मिळून, तिकडे गडकरी साहेबांचा एक एनजीओ आहे त्यांच्या डिपार्टमेंटचा, त्याची मदत मी घेतली आणि वारज्याला जिथे नवले ब्रिजला रोज ऍक्सिडेंट्स व्हायचे तिथे 0 ऍक्सिडेंट्स करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारची आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे काम केलं आणि आज तिथे एकही ऍक्सिडेंट होत नाही. त्या लोकांना मी बोलवलं. भिगवण चौकाचं डिझाईन ते घेत आहेत. मी तुम्हाला शब्द देते पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तो भूलभुलैया चौक आपण नीट करूया आणि तिथे ऍक्सिडेंट होणार नाही याची जबाबदारी मी घेईन. पण मग असं कसं तिथे बांधलं गेलं. मग त्या दिवशी मी गाडीतून चालले होते, एक बाईनी मला सांगितलं तुम्हाला माझी श्रद्धा आहे, माझी अंधश्रद्धा नाही, पण त्या महिलेनी मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगते. त्या महिलेनी मला बोलवलं आणि सांगितलं इकडे या जरा. म्हटलं काय झालं. म्हटलं तुम्हाला माहिती आहे इथे ऍक्सिडेंट का होतात. म्हटलं अहो डिझाईनचा फॉल्ट आहे. म्हणले आणखीन एक गोष्ट आहे, डिझाईन तर चुकलंच आहे पण आणखीन एक गोष्ट झाली आहे. तिथे कोपऱ्यावर मला आठवते आमचं आमराईचं घर आहे, माझे बंधू रणजित पवार आणि शुभांगी वहिनी तिथे राहतात आमच्या आमराईच्या घरात, जिथे माझा खूप वर्ष माझे आई वडील मी बाई आबा राहिलो. त्या आमराईमध्ये तिथे कोपऱ्यावरच एक शंकराचं मंदिर होतं, आठवतं का तुम्हाला. आणि दत्ताचं पण मंदिर होतं. आदल्या दिवशी संध्याकाळी गेलो, पूजा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेला गेले. मंदिर पाडलं की नाही ते कोणी मंदिर पाडलं मला माहिती नाही, पण तिथलं दत्ताचं मंदिर कसला आजच आला काय म्हणून मंदिर पाडलं तिथलं म्हणून. शंकराचं मंदिर, दत्त मंदिर आणि नवग्रहाचं मंदिर बरोबर होतं. आज आला ना व्हिडिओ, आधी होतं आणि पाडलं की नाही. आजच आलाय तुम्हाला. बोललेला माणूस ज्यांनी पाडलं तो पण भेटला तुम्हाला. त्याचा व्हिडिओ आलाय बघा आमच्या. तुम्हाला आठवतं की नाही मंदिर, तुम्हाला माहिती आहे. मला आठवतंय कारण का ते आमच्या घराच्या बाहेरच होतं. काय झालं बाबा. साहेब इथून नाही इथून येणार आहे. साहेब तिथून येणार ते लँड झाले का साहेब. काय 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 अरे एक मिनिट माझी सगळ्यांना विनंती आहे. 1 मिनिट हा. शमा हाजील सय्यद यांचा मुलगा स्टेजच्या उजव्या बाजूला आहे. कुठे आहे त्याला वरती बोला. कुणाचं मूल रडते त्याची आई बघा कुठे आहे. 1च मिनिट हा. कुणाचं मूल आहे थांबा 1 मिनिट. शमा हाजील सय्यद यांचा मुलगा स्टेजच्या उजव्या बाजूला सापडली आई. चला रामकृष्ण हरी. बरं झालं बाई, चला बरं झालं मुलगा झाला. आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय मुलगा आईला सापडला.
अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. आपल्या सर्वांच्या दैवात मान्य पवार साहेब यांचं आगमन होत आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान 84 वर्षाचा तरुण योद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये येत आहे. एकदा सर्वांनी जोरदार घोषणा देत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जल्लोष करूया. आपल्या पांडुरंगाचं आगमन होत आहे. तुतारी वाजवणारा माणूस, तुतारी वाजवणारा माणूस, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी. तुतारी वाजवणारा माणूस, तुतारी वाजव. धरला पुन्हा हाती महाराष्ट्र आहे तुझ्या, तू मतदार राजा खरा. काम हातास महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. मराठी अस्मितेची ही तळपती नवी चेतना गावा शहरात घुमली गर्जना. राष्ट्रवादी पुन्हा साथ हक्काची माझ्या बळीराजाला शरद पवार पुन्हा. एक विश्वास आला महाराष्ट्राला राष्ट्रवादी पुन्हा. मान सन्मान आया बहिणीला राष्ट्रवादी पुन्हा. गावा शहरात घुमली गर्जना शरद पवार पुन्हा. आज सारे सळसळूया तुमचे एकूण मोठा आज सारे सळसळूया तुमचे. तुतारी घेऊन हाती जिंकूया राज्याचे सत्त. करू वज्रमुख साहेबांसाठी एक वार. जरा सर्वांनी दोन्ही हात वर करून आवाज दे. रामकृष्ण हरी, तुतारी घेऊन हाती जिंकूया राज्याचे तख्त. तुतारी घेऊन हाती जिंकूया राज्याचे तख्त. करू वज्रमुख साहेबांसाठी एक वार. काम हातास तरुणाईला उद्योगाला दिली चालना. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रात घडवूचला. उठवा ताकड्या मिळाली पुन्हा सडसडू दे नवी चेतना. गावा शहरात घुमली गर्जना राष्ट्रवादी पुन्हा. साथ हक्काची माझ्या बळीराजाला शरद पवार पुन्हा.
एक विश्वास वाला महाराष्ट्राला राष्ट्रवादी पुन्हा माने सन्मान आया बहिणीला राष्ट्रवादी पुन्हा हे गावा शहरात घुमली गर्जना शरद पवार पुन्हा रामकृष्णारी. आता योगायोग आपला बटन आहे 3. शरद युगेंद्र पवार अनंत शर्मिला सोनिया उद्धव ठाकरे राहुल तुतारी विजय गुलाल. विजयाची गर्जना शरद पवार पुन्हा एक विश्वास वाला महाराष्ट्राला राष्ट्रवादी पुन्हा संविधानासाठी यानंतर पवार साहेब मार्गदर्शन करत आहे. निवडणूक आयोगाच्या कायद्याप्रमाणे 6 वाजता सभा संपायला पाहिजे. 6 वाजता आपल्याला ही सभा संपायला लागेल आणि म्हणून आता घोषणा नको, बाकी चर्चा नको. आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो. 1 वर्षाच्या आसपास लोकसभेची निवडणूक आपण या ठिकाणी केली आणि या जागेवर लोकसभेच्या निवडणुकीची शेवटची जाहीर सभा तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत आपण आयोजित केली होती. लोकसभा त्याचा झालेला निकाल हा देशाला महाराष्ट्रामध्ये काय ठीक आहे हे दाखवण्याचं काम त्या निवडणुकीच्या मध्ये झालं. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री, त्यांची काय इच्छा होती मला माहिती नाही, परंतु या लोकसभेमध्ये 400 खासदार निवडून द्यावे ही भूमिका ते ठिकठिकाणी मांडत होते. देशाचा कारभार करायचा असेल, मंत्रिमंडळाचं कामकाज करायचं असेल, लोकसभा चालवायची असेल, 400 खासदारांची आवश्यकता पडत नाही. आणि 300 खासदार असले तरी आपण देशाचा कारभार करू इच्छितो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना आपल्याला दिली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर अधिक खासदारांची आवश्यकता असते. याचा अर्थ स्वच्छ आहे की नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यामध्ये काही सुधार करण्याचा विचार असावा आणि ते होणं
या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीनं अतिशय घातक होतं. ही जी घटना आहे ही एक वेगळी घटना आहे. या देशात रोजगार हल्लीच्या कामावर जाणारा मजूर त्याला एक मत आहे आणि टाटा बिर्लांच्या घरात राखली त्यालाही एक मत आहे. असं सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटनेत घातलं. आणि ही जी तुमच्या हिताची दफन करणारी संविधान आहे तिच्यावर जर धक्का झाला तर तुम्हा सगळ्यांचे आमचे मूलभूत अधिकार हे उद्ध्वस्त होतील. आणि म्हणून आपण निकाल घेतला. सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र केले. महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यावर मी स्वतः असेल, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी असतील, शेजारच्या राज्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री, केरळचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आम्ही सगळे एकत्र झालो आणि लोकांना एकत्र करून हा जो प्रयत्न होता मोदी साहेबांचा दोन टीचर्स सभासद घेऊन घटनेमध्ये काही दुरुस्ती करायची. पण तुम्ही लोकांनी मागच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या मताने आम्हाला शक्ती दिली. बारामतीनं कमाल केली. बारामतीमध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सुप्रियाताईंना मोठ्या मताने विजयी केलं आणि महाराष्ट्रामध्ये एकंदर 48 खासदार आहेत. त्यापैकी 30 खासदार तुम्ही लोकांनी आमचे निवडले आणि मोदींना आवड घालण्याच्यासाठी तुम्ही लोकांनी सुद्धा काढली. उद्या निवडणूक होणार आहे 20 तारखेला आणि ती निवडणूक महाराष्ट्राची. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टीच्या उद्देशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आपण बघतो ज्यांच्या हातात सत्ता आहे ते या नशा मार्गाने लहान असताना लोकांना अवशेष करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी एक कार्यक्रम जाहीर केला, लाडकी बहीण लाडकी. बहिणीचा सन्मान करत असेल तर माझी काही तक्रार नाही. बहिणीला महत्त्व देत असेल माझी अजिबात त्याला विरोध नाही. जरूर तुम्ही सन्मान करा. पण एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने आज बहिणीची अवस्था काय. आज ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांच्या कालखंडामध्ये 2 वर्षामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले याची आकडेवारी तुम्हाला ठाऊक आहे. पोलीस स्टेशनला ज्या नोंदी केल्यात महिलांच्यावरच्या अत्याचाराच्या त्या आपल्या राज्यामध्ये 67,381. विचार करा, 67,000 भगिनींच्यावर अत्याचार केले जातात. लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने ही स्थिती काय याचा अर्थ. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची, महाराष्ट्रामध्ये महिला मुली या कुठे गेल्या त्याचा पत्ता लागत नाही. त्या बेभत्स आहेत आणि त्यांची संख्या किती आहे. 64,000 मुली महाराष्ट्रामध्ये आज बेभत्स आहेत. जे म्हणतात लाडकी बहीण त्यांना या 64,000 महिली कुठे गेल्या, त्यांचं काय रक्षण केलं, त्यांच्यासाठी कोणती पावलं टाकली, या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. पण ती सांगण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही आणि त्याचाच परिणाम आज या भगिनीची अवस्था गंभीर आहे. दुसरा एक वर्ग आहे बारामती आजूबाजूचा भाग हा शेती करणाऱ्या लोकांचा भाग आहे. इथं कारखानदारी आहे, ऊसाचं पीक आहे, फळबाग आहे, द्राक्ष आहेत, अनेक प्रकारची पिकं आज आपण घेतो. शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. पण हे सगळं खरं असतं तर शेतकऱ्यांची परिस्थिती आज महाराष्ट्रात काय आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे महाराष्ट्रात या भ्रष्ट सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. किती आत्महत्या केल्या. प्रत्येक आत्महत्येची नोंद
पोलीस स्टेशनला असते आणि महाराष्ट्रामध्ये 20,000च्या पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली 7 राज्यामध्ये. काय गुन्हा होता त्यांचा? कशासाठी आत्महत्या केली? कारण दुसरं काही नाही, शेतीमालाची किंमत मिळत नाही, कर्जबाजारीपणा हे दुखणं. ठिकठिकाणी या गोष्टी ऐकायला मिळतात. विशेषतः विदर्भामध्ये या आत्महत्येचं प्रमाण हे अधिक होतं. मला आठवतंय शेती खात्याचं काम मी बघत होतो आणि एक दिवशी माझ्याकडे माहिती आली यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मी स्वतः गेलो तिथं, त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो, त्याच्याकडे चौकशी केली. काय घडलंय? त्याची पत्नी होती, एका मुलीचं लग्न झालं होतं आणि एक 10वी शिकणारा मुलगा होता, हा त्याचा प्रपंच. त्या माऊलीला विचारलं, तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? ती सांगायच्या स्थितीत नव्हती, जसा जसा रडत होती. मी समजून काढली आणि तिने सांगितलं काय झालं हे तू आमच्या कानावर काही दुरुस्ती करता येईल तर त्याचा फायदा इतर भगिनी नाही. तिने सांगितलं की माझा म्हणजे नवरा पीक घेतो ते कापसाचं पीक 6 एकर घेतं. बियाणं खतं औषधं सोसायटीचं काढली. पीक सोन्यासारखं आलं, अतिवृष्टी झाली, सगळं पीक गेलं पण सोसायटीचं कर्ज डोक्यावर तसंच राहिलं. दुसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्यांनी पुन्हा कपाशीचं पीक घ्यायचं सगळं. पहिले पैसे दिले नाहीत, सोसायटीने त्याला पैसे दिले नाही. काय करावं त्यांनी? खाजगी सावकाराकडे गेला, 18% 20% व्याजाने पैसे घेतले. पुन्हा पीक घेतलं त्या ठिकाणी. पीक चांगलं आलं पण कापसावर एक रोग पडतो, त्याला लाल्या म्हणतात. तो रोग पडला आणि सोन्यासारखं पीक तेही उद्ध्वस्त झालं. पुन्हा ते डोक्यावरचं होतं आणि ते फेडलं पाहिजे. पण सोसायटीचं सगळ्याला, सावकाराचा सगळ्याला. एक दिवशी सावकार घरी आला आणि पैसे देतो का नाही म्हणल्यावर त्याच्या घराची भांडी कुंडी काढली, फेकून दिली. आणि त्याच वेळेला मुलीचं लग्न ठरलं होतं, तो व्याही तिथं आला आणि व्याहाने पाहिलं की आपल्या व्याहाचं भांडी कुंडी घराच्या बाहेर काढली, त्याची समाजात किंमत नाही. त्यांनी लग्न बोलून टाकलं, मुलीचं लग्न बोललं. काय चूक होती त्याची? कर्ज काढलं, देता आलं नाही म्हणून चूक होती. परिस्थितीवर हे कसं? आमची तक्रार ही आहे, आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये त्या नरेंद्र मोदींनी जिथं जिथं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्याची त्यांची ऐपत होत नाही, त्यांना काही ना काहीतरी मदत केली पाहिजे. कालच्या 18 तारखेला या देशामध्ये 16 उद्योगपती आहेत. त्या 16 उद्योगपतींचं 18,000 कोटीचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलं. 16 लोकांचं 18,000 कोटीचं कर्ज माफ होतं आणि शेतकऱ्याचं 2,000 रुपयाचं कर्ज माफ होऊ शकत नाही. त्याच्या घराची भांडीकुंडी बाहेर काढली जातात. हे सरकार कुणाचं सरकार आहे? कुणाला मदत करतं? आज ही अवस्था या राज्याच्या शेतकऱ्यांची. आणि शेतीमालाला किंमत द्यायची नाही. त्यांनी शिकवलेलं जगाच्या बाजारात पासा निघाला त्याच्या बंधन आणायचं, त्याच्या साखरेला किंमत द्यायची नाही. या सगळ्या गोष्टीचा परिणाम हिंदुस्थानाची शेती अर्थव्यवस्था आज संकटामध्ये गेली आणि म्हणतो शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला उद्याच्या 20 तारखेला मत मागायचा अधिकार नाही, हा निकाल तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यासाठी ही निवडणूक करतो. आज ठिकठिकाणी आपण शाळा कॉलेजेस काढली, बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानसारखी संस्था काढली, मुलींच्या शिक्षणाच्यासाठी
मालेगाव कालीवर आपण शारदा निकेतन काढलं. सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था काढल्या कारण मुलं शिकली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मुलं शिकली चांगली गोष्ट आहे, शिकतात. पण एक गोष्ट नंतर लक्षात यायला लागली, मुलं शिकली पण नोकरीचा पत्ता नाही. ठिकठिकाणी अर्ज करतात. मी बारामतीला आलो तर सकाळी कमीत कमी 200-300 मुलं मला भेटायला येतात. त्यांच्या हातात अर्ज असतो आणि अर्ज काय असं होतं, मी पदवीधर आहे, मला कुठेही नोकरी द्या. आज नोकऱ्या मिळत नाही त्या सगळं. आणि सतत वर्षानुवर्ष महिने नोकरी मिळाली नाही तर या तरुणाच्यामध्ये एक प्रकारची निराशा येते. आणि मी सांगू इच्छितो, निराश तरुण हा आज शांत आहे. उद्या त्याच्या निराशेचं उत्तर हे सरकारने दिलं नाही तर उद्या कोणत्याही चौकाची भूमिका हा निराश तरुण घेतल्याशिवाय राहणार नाही. याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि तरुणांची ही अवस्था, शेतकऱ्यांची ही अवस्था, महिलांची ही अवस्था कुणासाठी राज्य चाललेली. आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी तुमच्या मदतीनं कारखानदारी उभी केली. एकेकाळी पिंपरी चिंचवडला कारखाने होते. चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, यशवंतरावजी. त्यावेळेला त्यांनी तासांना बोलवलं आणि पिंपरी चिंचवडला तेलकोचा कारखाना काढला, बजाज ऑटोचा कारखाना काढला. हजारो लोकांना काम मिळालं. पण ते पुण्यापुरतं राहिले. माझ्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होऊन आलं, तुम्ही लोकांनी दिले. मी विचार केला की निवड पुन्हा करायचं नाही. आजूबाजूच्या गावामध्ये उद्योग झाले पाहिजे. आणि सुरुवात आम्ही केली जेजुरीपासून. खंडोबाचं गाव, पण आम्ही MIDC काढली. तुम्ही आज जाता बघा, जेजुरीला 5-50 कारखाने झाले. जेजुरीला बारामती झालं. MIDC काढली. काही 1000 लोकांचं काम करतात. खाली इंदापूरला गेलो, तिथं MIDC काढली. तिथं काही 1000 लोकांना काम दिलं. पुण्याच्या जवळ, भिगवणच्या जवळ MIDC काढली, कारखाने आणले, लोकांना काम दिलं. नगर रस्त्यावर रांजणगावला MIDC काढली, हजारो मुलांना काम दिलं. शिरोळला तुम्ही गेलात, अनेक कारखाने त्या ठिकाणी काढले, लोणांना काढले. या सगळ्या गोष्टीचं परिणाम काही ना काहीतरी काम आजच्या तरुण पिढीला महाराष्ट्राच्या कारखान्यात झालं. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते देवेंद्र फडणवीस असोत, त्यांचे सरकारी असोत, त्यांनी काय केलं? त्यांनी एकच गोष्ट केली, तिथे येणारा कारखाना गुजरातला पाठवला. आपल्याला ठाऊक आहे, टाटा कंपनी एअरबस नावाची विमान बनवायचा निकाल त्यांनी महाराष्ट्रात घेतला होता. मला माहिती नाही कोणी त्यांनी सांगायचं. आम्ही त्यांच्यासाठी नागपूरला जागा देत होतो. पण एक दिवशी आमच्या लक्षात आलं की हा कारखाना गुजरातला गेला. वेदांता फॉक्सकॉन नावाची एक कंपनी होती. 10,000 मुलांना काम द्यायची ताकद होती. त्यांनी महाराष्ट्रात कारखाना लावायचं ठरवलं. त्याला कुणी सांगितलं माहिती नाही. एक दिवशी आपलं गबाळ घेतलं आणि गुजरातला गेली. का महाराष्ट्राची हवा वाईट आहे? महाराष्ट्रात कारखाना काढल्याला काही त्रास आहे? पण सरकारचं धोरण महाराष्ट्राकडे बघायचं नाही, इतर राज्याच्याकडे बघायचं नाही, बघायचं ते फक्त गुजरातच्याकडे. टाटा एअरबस त्यांची कंपनी 21,935 एवढी गुंतवणूक त्याच्यामध्ये होती. तो कारखाना बाहेर गेला. म्हणजे महाराष्ट्रात काहीच करायचं नाही. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुजरातचे नाही आहेत, हे देशाचे आहेत. ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशाचा विचार केला नाही तर अशा लोकांच्या हातात सत्ता द्यायची का? हा निकाल मला घ्यावा लागेल. आणि त्यासाठीच उद्याची 20 तारीख ही अत्यंत महत्त्वाची आहे.
आणि या दिवशी चोरी लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासोबत वचन लावा. यावेळेला आम्ही तरुण पिढीच्या हातामध्ये सत्ता द्यायची ठरवलं. आज युगेंद्र यांची निवड त्या ठिकाणी केली. अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेतलं. परत आल्याच्या नंतर साखर कारखान्यामध्ये लक्ष घातलं, ऊसाच्या शेतीमध्ये लक्ष घातलं आणि एक मनापासूनची इच्छा आहे की लोकांच्यासाठी काम करायचं. आज या ठिकाणी विद्याप्रतिष्ठान संस्था आहे. 20,000 मुलं शिकतात. त्या संस्थेची अर्थकारणाची सगळी जबाबदारी युगेंद्रकडे आहे आणि ते उत्तम दिशेने त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची धमक आणि ताकद ज्याच्या हातात आहे त्याला उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीचा प्रतिनिधी म्हणून पाठवायचं हा निकाल असता सगळं. काही लोक सांगतात की मी काय करू, असं मी काय करू, त्याची गणतीची गोष्ट. 1967 साली तुमच्या त्या वडीलधाऱ्यांनी मला आमदार केलं. 20 वर्ष मी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री या पदावर होतो. नंतर मला ठरवावं लागेल नवी पिढी आणि पिढी. अजितदादांना म्हणलं तुम्ही बघा, 20-25 वर्ष त्यांनी बघितलं. पक्षाने त्यांना संधी दिली. 1दा, 2दा, 3दा उपमुख्यमंत्री बनवलं. तुमचं काम करण्याचा अधिकार दिला. त्यांनी काम केलं, माझी काही तक्रार नाही. आता पुढं काय करायचं? पुढं माझी पिढी, माझ्यानंतर अजितची पिढी आणि त्यानंतरची नवी पिढी युगेंद्रची पिढी. ते युगेंद्रच्या पिढीच्या हातामध्ये अधिकार दिला. बारामतीचं समाजकारण करण्याचा, इथं अर्थकारण सुधारण्याचं, तरुण पिढीचे दिवस चांगले येण्याचं हे काम करायला कुणी ना कुणीतरी असण्याची गरज आहे. आणि जो विचारवंत आहे, उच्च शिक्षित आहे, स्वच्छ चारित्र्याचा आहे, अशाच्या हातामध्ये या नेतृत्वाची जबाबदारी द्यायला हवी. हे सूत्र मी आणि आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी केली. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, हे काम यांच्या हातामध्ये सोपा. गेले काही महिने या तालुक्यातलं गाव ना गाव त्यांनी फिरून लोकांशी संपर्क केला, सुसंवाद ठेवला. त्यांचा प्रयत्न आहे की प्रश्न समजून घ्यायचे, काय करायची आवश्यकता आहे याची माहिती घेतली. एखाद्या गोष्टीचं आपलं ज्ञान कमी असेल तर आपल्यापेक्षा वेगळी असेल, साधा असेल, त्याच्याशी सुसंवाद साधणं, माहिती घेणं, ज्ञान संपादन करणं, या पद्धतीनं काम करण्याची त्याची पद्धत ही बारामतीच्या दृष्टीनं आपली उपयुक्त होईल. आणि म्हणून बारामतीचा नावलौकिक हा देशामध्ये, आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही ना बारामतीचं नाव काढलं की ते नाव घेतात. कोणाचं नाव घेतात? देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही. आता ही पद्धत पुढे चालू ठेवायची नाही. ही परंपरा पुन्हा चालू ठेवायची असेल तर यासाठी पुढची पिढी, कर्तव्य पिढी, ज्ञानी पिढी तिची आज महाराष्ट्राला, बारामतीला आवश्यकता आहे. आणि त्याच्याच हेतूनं युगेंद्राची उमेदवारी तुला सगळ्यांच्या सोबत दिली. मला आग्रह तुला सगळ्यांना आहे की मताचा विक्रम करा, मोठ्या मतांनी त्यांना विजय करा. मी तुम्हाला शब्द देतो की बारामतीचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही लोकांनी गेले 5-50 वर्ष काम केलं. त्याहीपेक्षा अधिक जोराने काम करण्याची हिंमत, कष्ट करण्याची तयारी युगेंद्रमध्ये आहे. त्याला विजयी करा हे या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.